नमस्कार. सपनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू होतोय आणि सगळ्यांकडे आता वर्षभर साठवले जाणारे वाळवणीचे पदार्थ जसं की पापड, कुरडया, सांडगे हे बनवायला सुरुवात देखील झाली असेल. उन्हाळ्यामध्ये एकदा हे पदार्थ बनवून ठेवले म्हणजे वर्षभराचं टेन्शन राहत नाही. तर आजपासूनच आपण उन्हाळा स्पेशल रेसिपींना सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करूयात सांडग्यापासून. तर पाहूयात मिक्स डाळीचे सांडगे. हे सांडगे म्हणजे एक भाजीसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. चला तर मग पाहूयात यासाठी लागणारे साहित्य. तर इथे मी 1.5 कप मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मुगाची डाळ. तर आता यासाठी लागणारे इतर साहित्य पाहूयात. तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा जिरं, 2 मोठे चमचे धने, 1 ते 1.5 मोठा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा हिंग. तर इथे या दोन्ही डाळी मी स्वच्छ निवडून धुवून वाळवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही हवं तर त्या ओल्या कापडाने पुसूनही घेऊ शकता. तर या डाळी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये थोडे थोडे करून या डाळी आपण बारीक करून घेऊयात. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही मोठ्या गिरणीतूनही दळून आणू शकता. तर इथे ही मुगाची डाळ आपली बारीक करून तयार आहे. तुम्ही पाहू शकता मी ते थोडीशी जाडसर ठेवलेली, अगदी याचं पीठ नाही बनवलं. तर अशाच प्रकारे मटकीची ही डाळ आपण बारीक करूयात. तर इथे ही आपली मटकीची डाळ ही बारीक करून तयार आहे. तर आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धने आणि जिरे हेही बारीक करून घेऊयात. तुम्हाला जर हवं तर ते तुम्ही थोडंसं गरम करूनही घेऊ शकता, म्हणजे लगेच ते बारीक होतं. तर यामध्येच आपण लसूणही बारीक करून घेऊयात. हा लसूण आपला बारीक करून तयार आहे. आता या पिठामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊयात, जसं की बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, लाल मिरचीची पावडर आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळे पदार्थ आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे आपले हे सर्व पदार्थ छान मिक्स करून तयार आहेत. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा अगदी सैलसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. थंड पाण्याचाच आपण वापर करायचा आहे. जास्त घट्ट नाही मळायचं, अगदी सैलसर ठेवायचं आहे, कारण ते भिजल्यानंतर हे पीठ छान फुगतं. अगदी छान असं चुरून चुरून याला मळायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम पाण्याचा नाही वापर करायचा, थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा गोळा तयार आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी सैलसर हे मळलेलं आहे. तर याला आपण एका बाउलमध्ये ठेवूयात. तर याला कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी असंच भिजत ठेवायचे. तर याला आपण झाकून ठेवूयात. तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि हे पीठ आपलं छान फुलून आलेलं आहे. तर आता आपण सांडगे घालायला सुरुवात करूयात. तर मी इथे एक ताट घेतलेलं आहे. याला आधी थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून सांडगे आपले वाळल्यानंतर लगेच निघून येतील. तर इथे हे तेल लावून तयार आहे. तर मी आता इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याच्या हाताने आपण हे सांडगे तोडायचे. तर मी दाखवते तुम्हाला. आधी आपण हात ओला करून घेऊयात आणि अगदी थोडं पीठ बसेल इतकं हातामध्ये घेऊयात आणि बोटांच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण सांडगे तोडणार आहोत. जितके छोटे सांडगे तोडता येतील तितके छोटे आपल्याला करायचे, कारण मग भाजी पण आपली याची पटकन शिजते आणि सांडग्यांची साईज जर मोठी असेल तर भाजी शिजायलाही वेळ लागतो. प्रत्येक वेळेस पीठ घेताना आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे सांडगे आपले पटपट तुटले जातात. या सांडग्यांची भाजी अतिशय टेस्टी लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खूप छान लागते. तर इथे सर्व पिठाचे सांडगे आपले तोडून झालेले. तर याला आपण 2 ते 3 दिवस उन्हात ठेवून वाळवायचे. हे वाळायला कमीत कमी 2 दिवस तर लागतातच. तर जवळपास 3 दिवसानंतर हे सांडगे आपले वाळून तयार झालेले. हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर टिकतात
तर तुम्ही पण ही सांडग्यांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. याच्या भाजीची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.